नमस्कार। लीज डीडसाठी मावेजाची अट रद्द करा। नमस्कार मंडळी, दिनांक 10/7/2025 रोजी आम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंगल साहेब यांना भेटलो। त्यांच्याबरोबर बहुतेक म्हणजे विषयांवरती चर्चा झाली। त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की जे 12.5% भूखंड आहेत ते 12.5% भूखंड ट्रान्सफर होत असताना सोसायटीच्या नावावरती, कारण काय होतं, सरकारने डीम कन्व्हेन्स हा प्रकार काढलाय, त्यामुळे आता जागा मालकाची कुठेही आवश्यकता लागत नाही आणि डीम कन्व्हेन्स हे लगेच होऊन जातं। पण डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर सिडको मावेजा मिळत नाही म्हणून तुमची फाईल थांबून ठेवते आणि ती फाईल मावेजाच्या ऑफिस मेट्रो सेंटरला असतं ठाण्याला, आणि तिथून ती फाईल त्याचा नकारात्मक काही वेळा रिप्ले येतो किंवा वेळेत रिप्ले येत नाही, त्यामुळे ती 3-4 महिने लागतात आणि ती फाईल रखडली जाते। आम्ही काल सिडकोच्या उपाध्यक्षांना भेटून त्यांना विनंती केली की तुम्ही मावेजाची अट आहे ही रद्द जरी नाही केली तर त्याच्यावरती तुम्ही ॲफिडेव्हिट घ्या आणि ॲफिडेव्हिट घेऊन सिडको ज्या सोसायटी आहेत त्यांची लीज डीडची प्रक्रिया पूर्ण करून द्या, जेणेकरून तो जो भूखंड आहे, एवढी मेहनत करून लोक लीज डीड डीम कन्व्हेन्स करतात, पैसे काढतात आणि पैसे काढल्यानंतर तो कुठेतरी थांबला जातो हा विषय आणि तो पूर्णपणे होत नाही। सिडकोला विनंती होती आमची काल, आणि काल साहेबांनी सकारात्मक यावरती विषय दाखवला आणि मला असं वाटतं लवकरात लवकर तोडगा निघून मला ह्या येत्या काळामध्ये तुमची ज्या सोसायट्यांची मावेजामुळे लीज डीड प्रक्रिया थांबली आहे ती लवकरच सुलभ होईल। आणि माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुद्धा विनंती आहे की साहेब आपण पण बघावं हा व्हिडिओ आणि मावेजामुळे होत असलेला त्रास कुठेतरी थांबला गेला पाहिजे, कारण का आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी चांगला निर्णय घेतला आहे की जे भूखंड आहेत, जे भूखंड आता फ्रीहोल्ड करायचे आहेत, पण ते फ्रीहोल्ड करत असताना सुद्धा एक तुरळकशी अमाऊंट घ्यावी जी लोकांना परवडेल, कारण का खूप मोठ्या प्रमाणात जर अमाऊंट लोकांकडून घेतली गेली तर ती लोक भरणार नाहीये आणि ही जी कुठली आपण स्कीम काढू याचा कुठेही फायदा होणार नाही, त्यामुळे आपण याच्या गोष्टींचा सकारात्मक विचार करावा। पण महत्त्वाचं म्हणजे आमचा हा मावेजाचा उद्दिष्ट जो आहे तो आपण सार्थक लावा हीच नम्र विनंती। धन्यवाद।